भंडारा चालू आहे. काय आहे भंडारा? हा हा का बघितलं त्याच्यात काय म्हणताय? काय बरं कुठले? परभणीची आहे ना? अघोरी है हड्डी दिखाई देख अघोरी है वो उसने तो गले में पहना था. किसका हड्डी है? अघोरी इंसान काय का? हाँ इंसान. मोनी अमावस्याला रूल होते ते पुन्हा लागू केलेले आहेत. म्हणजे फिफा पूल बऱ्यापैकी बंद केलेले आहेत. इकडचे तिकडं क्राऊड जाऊन देत नाही आहेत. दोस्त कितना है वोटिंग आज का रेट? आज का रेट क्या है? हाँ मतलब कितना है? सब कितना ले रहे? गवर्नमेंट का है उतना ले ले भाई. मेरे को 1000 कर देना. 1000 अकेले का? अरे भाई यार जिसका गर्दी बघा किती झाली. काल काहीच नव्हती याच्यासमोर. हा सगळ्यात बेस्ट घाट आहे. तुम्ही जर येणार असला तर येऊ शकता. नाही पाहू शकता मोदीजीच्या सभेसाठी रातोरात हे तयार केले. रातोरात घाट एकदम भारी आहे. आतपर्यंत जाता येते तुम्हाला आणि किती पण लोक आंघोळ करू शकतात. पाहू शकताय पाणी पण जरा खोल आहे. दिल्ली से पेशे से यही है का खाली कुंभ मेले के लिए आए हैं आप? मेला घूमने आए तो पैसे कैसे से कमाए इसलिए आ रहे हैं. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आज दिवस आहे 2 फेब्रुवारी. तर सकाळचं काल झालं काय झालं गोळ्या खाल्ल्या त्यामुळे झोप आली. ती जागा चालली नाही लवकर. आता पार 9 वाजून गेल्या पार. म्हणजे मी उठलो होतो फ्रेश वगैरे झालो आणि परत पडलो की परत झोप लागली. तर आता आंघोळ वगैरे करतो. आज इथंच आंघोळ करतो, ब्रश वगैरे करतो आणि बोटिंगच्या तिथं एकदा जातो. बघूया माझा विचार आहे 5 तारखेला इथनं निघायचा. तर बघू कसं होतं. त्याच्या अगोदर इथली माहिती सगळी तुम्हाला इंस्टाग्रामवरच्या यूट्यूबवर पाहते त्यांना तर माहिती इंस्टाग्रामच्या लोकांना द्यायचा प्रयत्न करणार आहे मी. चला जाऊया. हर हर महादेव मित्रांनो, मी आहे प्रयागराजमध्ये. मी मागील 9 दिवसापासून प्रयागराजमध्ये. तर मला राहिला किती खर्च आला तर बेसिकली मी ही गव्हर्नमेंटचं जनाश्रय स्थळ आहे तिथं राहिलं आहे मागील 9 दिवसापासून. तर तिथं 100 रुपये ते 200 रुपये चार्ज असतो. 100 रुपये हा रेग्युलर चार्ज आहे. ज्या दिवशी मुहूर्त असेल त्याच्या आदल्या नंतरच्या दिवशी असे 3 दिवस 200 असते. तसं मी 9 दिवसांमध्ये 6 दिवस 100 रुपयांनी आणि 3 दिवस 200 रुपयांनी असे मला 9 दिवसाचे 1200 रुपये राहायला लागले. आणि खाण्यासाठी म्हणलं तर खाण्यासाठी मला इथंच जवळ हॉटेल आहे तिथं 100 रुपयाला थाळी भेटते. तसं मी संध्याकाळचंच खायला बाहेर जातो. नाही तर शक्यतो मी मेळ्यामध्ये फिरायला गेलो कुठं तर तिथं जागोजागी भंडारे आणि एकदम अतिशय उत्तम चविष्ट जेवण भेटून जातं. तर ते तुम्हाला नाश्ता दुपारचं जेवण वगैरे चहा बिस्किट खारी टोस्ट काय बी असं भेटून जातं. आणि बेसिकली हे सांगायचं कशासाठी तर काल आमच्या इथली मला कळलं की काल आमच्या इथली एक गाडी आली होती. तर त्यांनी बाहेर विचारलं तर त्यांना 7 जणाला 9000 रुपये रूम सांगितली. ते पण ऑफ टाईमला. आता काही गर्दी नव्हती. आणि तर त्यांनी मला फोन केला तर मी त्यांना इथं बोलून घेतलं. तर त्यांचं फक्त 700 रुपयात 7 जणांचं राहायचं ही झालं नियोजन. तर असं भरपूर लोकांबरोबर होत असेल तर तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो. फक्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा कुठला व्हिडिओ पाहताय ते लिहायचं आणि तुमच्या भावाला फॉलो करायचं. मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगाल की मी कुठं राहतो, तिथं राहण्याची सोय कशी आहे, चार्जिंग कसं आहे, टॉयलेट बाथरूम कसं आहे, गाडीची पार्किंग कुठे आहे ते सगळं डिटेलमध्ये सांगाल. आता मी सेक्टर 24मध्ये राहतोय. तुम्हाला जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा. कमीत कमी 500 लोकांनी तर हर हर महादेव लिहा मित्रांनो. चला बाय बाय मित्रांनो. तर आलो होतो इथं पाणी भरायला. पाणी पण नाही आहे. हे झालं आहे फिल्टरची मशीनचा प्रॉब्लेम झाला आहे. आणि फिफा पूल पण बंद आहेत सगळे. तर आता अपडेटचा एक व्हिडिओ टाकतो मी त्यात. फिफा पूल सगळे बंद आहेत. आजपासून 3 दिवस बंद आहेत. आज उद्या आणि परवा नाही आज आणि उद्या 2 दिवसच बंद आहे. त्यानंतर परवा दिवशी उघडतील. तर चला इकडची माणसं तिकडे जाऊ शकत नाही, तिकडची माणसं इकडे येऊ शकत नाही. मेन म्हणजे 3 तारखेला जो वसंत पंचमीचा मुहूर्त आहे त्यासाठी आहे. तर गाडी घेऊन जाऊया आपण आरेल घाटावर. बोटिंगचा एक व्हिडिओ काढूया मित्रांनो. तर बाहेर गेलो तिथं पाणी नव्हतं. तर पुढं गेलो थोडं तर तिथं खिचडी भेटत होती. ते खिचडी घेऊन आलो. मी काय केलं कॅन 5 लिटरचं भरून ठेवलेलं आहे. पाणी नसलं तर आपल्या बाटली वाहता येईल म्हणून त्यातच बाटली भरून घेतली फिल्टर पाण्याची. ही खाऊन जातोय आता. चला मित्रांनो, एक खाल्ली वाटी पण पोट भरलं नाही. अजून एक घ्यायला आलोय. मित्रांनो तर पाहू शकताय हा पूल फिफा पूल बंद आहे तिथनं पुढं. तर आता इंस्टाग्रामसाठी एक व्हिडिओ काढतो. लय व्हिडिओ काढले मागाशी पण त्यात थोडं काहीतरी राहते. आता हे काढूया मग असंच बोटिंगकडे जाऊया सोमेश्वर घाटावर.
हर हर महादेव मित्रांनो, मी आहे प्रयागराजमध्ये आणि आज 2 फेब्रुवारी. तर 2 फेब्रुवारीला पुन्हा एकदा फिफा पूल म्हणजे जे पूल आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत, ठराविक पूल. कारण वसंत पंचमी या 3 तारखेला मुहूर्त आहे, त्यामुळे 2 तारखे 2, 3 आणि 4 तारखेला नो व्हेकल झोन आहे पुन्हा मेळा क्षेत्रामध्ये. आणि पूल पण बंद केलेले आहे. जे मोनी अमावस्याला रूल होते ते पुन्हा लागू केलेले आहेत. तर तुम्ही 4 तारखेनंतरच येण्याचा प्रयत्न करा. 4 तारखेला संध्याकाळी पोहोचायचा प्रयत्न केला तरी चालेल, नाही तर काय होतंय गाड्या लई लांब लावायला लागते तर चालत यायला लागते. तर मित्रांनो गर्दी वाढली चांगली बऱ्यापैकी. तर ते गोळ्या खाय पाहिजेत लागा, ते गोळ्या लई दिल्यात मला खाऊचीच वाटा नाही डॉक्टरनी. त्यामुळं चला जाऊया, गर्दी वाढली आता. किती वाजता आहे बाई? ये तो पूरा ही अलाहाबाद से का लोकल आहे. मित्रांनो तर हा फिफा पूल 28 नंबरचा बंद होता, 27 नंबरचा चालू आहे. तिकडून इकडं लोक येतात, पण इकडून तिकडं जाऊन दे नाहीत असं मला वाटते. लोक तिकडून इकडे येतात. आज परत गर्दी होण्याचे चान्सेस आहेत लय. तर चला पाहूया आपण. इथं खूप गाठाव पण कालपेक्षा जास्त गर्दी. हर हर महादेव मित्रांनो, तर मी आहे प्रयागराजमध्ये आणि मी आता सोमेश्वर घाटवर आहे. तर आज उद्या आणि परवा जे मोनी अमावस्याला रूल होते ते पुन्हा लागू केलेले आहेत. म्हणजे फिफा पूल बऱ्यापैकी बंद केलेले आहेत. इकडचे तिकडं क्राऊड जाऊन देत नाही आहेत आणि क्राऊड मॅनेजमेंटसाठी त्यांनी जे मोनी अमावस्याला चूक झाली ती होऊ नये म्हणून त्यांनी अजून जास्त सतर्कपणे काम करत आहे. मित्रांनो तर पाहू शकता बीचवर किती गर्दी, लय गर्दी, लय लय लय. हे बीचच म्हणतोय, घाटावर किती गर्दी. बीचच येतंय तोंडात माझे, गंगा घाट. बीच सारखंच रेती वाटते. गर्दी बघा किती झाली, काल काहीच नव्हती ह्याच्यासमोर. हा सगळ्यात बेस्ट घाट आहे. तुम्ही जर येणार असला तर येऊ शकता ह्या घाटावर. मित्रांनो इथनं गव्हर्नमेंटकडून कंटिन्यू अनाऊन्समेंट होत असते. ज्यांची आंघोळ झाली त्यांनी पटक्यास तिथनं निघावं, गर्दी करू नका. त्यांच्यामुळं दुसऱ्याला आंघोळ करायला चान्स भेटत नाही असं त्यांचे सारखं सांगण्यात येतं. तरी लोक तिथंच बसतात ही करत. तिथं पाहू शकता भरपूर सारे चेंजिंग रूम पण बनवले आहेत लेडीजसाठी आणि खूप सारी गर्दी. काल इथं कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी दिसला असेल, काल इथं सगळं गवत टाकायचं काम चाललं होतं. जिथं जिथं गवत नव्हतं तिथं. चला जाऊया. जो सोमेश्वर घाट आहे ना तो घाट एकदम बारीक आहे, आतपर्यंत जाता येतंय तुम्हाला आणि किती पण लोक आंघोळ करू शकतात. पाहू शकताय पाणी पण जरा खोल आहे तिकडे, बाकीकडे गुडघाच पाणी आहे. तर कमरा इतकं तरी पाणी तिथं पाहू शकताय. लोकांच्या बऱ्याच कमरा इतकं पाणी लागतंय आणि इथं निवांत आहे, निवांत किती लांब आत जाऊ शकताय. फक्त तुमचं सामान पाहिलं एक माणूस असला ना तर इथं आरामात आंघोळ करू शकताय तुम्ही. मित्रांनो हे पाहू शकताय मोदीजीच्या सभेसाठी रातोरात हे तयार केले, रातोरात. तर मित्रांनो काल मी इथं 6 वाजेपर्यंत होतो, संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत होतं. तर इथं काही नव्हतं प्रोग्रेस कामाची. रातोरात त्यांनी मोदीची सभा होणार आहे 3 तारखेला का 5 तारखेला येणार आहे काही मला माहीत नाही आहे. त्यासाठी बघा कसा प्रचंड असा मोठा हे करून टाकलं, झेंडं लावलं. ते म्हणलं काही असं झालं एवढं. पाहू शकता किती मोठा परिसर ही केलाय. 5 तारीख का आनेवाली आहे का? एवढं सगळं नेट वगैरे टाकून असं चकाचक करून ठेवलंय ना. तिथं वाळूचा डिगबी टाकलाय, कुठं एक्स्ट्रा लागलं तर. महाकुंभ 2025 रातोरात कर दिया, कब से लगे? कल से लगे का? रात्रीतच एवढी ही केली, लय डेंजर तशी. इथं मी लय वेळा पाहिले रातोरात लय कामं करून टाकते ती. तर चला जाऊया आता. मित्रांनो तर इथं भंडारा चालू आहे आणि तर जेवायची सगळ्यांची सोय होती, काय अडचण नाही आहे. तुम्ही पाहू शकता इथं भंडारा चालू आहे. काय आहे भंडारा? हां का बघितलं काय म्हणताय? काय बरं कुठले? परभणीचे आहेत का? हे मित्र आपले भेटले, ती ओळखले यांनी मला, परभणीचे. हो हां हां. तुम्ही आताच पाहिलं की ही भाऊ भेटले आपल्याला. तर भाऊ काय म्हणतात तुम्ही मला इथं पाहून? व्हिडिओ बघितला होता मी भाऊ भेटून खूप भारी वाटलं मला. महाराष्ट्रातले लय भेटतात माणसं इथंच. काल तर दिवसभरात 7-8 भेटून गेले. 2-4 भेटले ना. हां चला मित्रांनो.
मित्रांनो हे पण पाहू शकता, हे बांबू लावून बॅरिकेड केलंय. कारण 2 दिवसापूर्वी मी आलो होतो तेव्हा तिथं खोलही झाला, तिकडे माणसं जात होती, त्यामुळं हे सगळं बांबू लावून बॅरिकेड केलंय. मेन म्हणजे ते मोदीजीच्या सभेसाठीच केलेलं दिसतंय. मित्रांनो ते हे बाबा भेटले, ते भाई अजय भाई गड़बड़ मत कर, जान से मार, जान से मार देगा भाई. गोरी बाबा हूँ. गोरी बाबा है. किधर से? एमपी से है ना? एमपी से. बहुत बढ़िया, वेल डन. कितने जन का ग्रुप है? कितने लोगों का ग्रुप है आपका? हमारे लोगों का हाँ 51 बाबा है. 51 बाबा आहे. तर मित्रांनो हे पाहू शकता, तुम्ही म्हणला आगोरी बाबा दाखवा. आगोरी आहे ना? अघोरी है. हड्डी दिखाई, देख अघोरी है. वो उसने तो गले में पहना था. किसका हड्डी है? अघोरी. इंसान का है क्या? हाँ इंसान का. कौन से पार्ट का है ये? हाँ. जूना खड़ास. जुना खाडा आहे का? तर चला मित्रांनो, हे असे आगोरी बाबा आहेत. लोकांकडून 5-5, 10-10 रुपये मला म्हणत होता पैसे दे म्हणलंय. अहो म्हणलं तू मी ऑल इंडिया फिरतोय, तूच दे मला पैसे. तो चांगले होते, म्हणजे तसे एवढे काय उद्धट नव्हते. ते लगेच म्हणला दर 50ची नोट देत होता. म्हणलं नको भाऊ, चला जाऊया. मित्रांनो तर पाहू शकताय, आज पण भरपूर गर्दी आहे. बोटिंग वगैरे चालू आहे. सगळीकडे गर्दी दिसते. त्या साईडला कॅमेरामध्ये दिसतंय नाही माहीत नाही. फोटो काढू आपण एक. मित्रांनो तर बऱ्यापैकी गर्दी आहे, पण एवढी नाही आहे की मोनिगाव अमावस्याच्या आदल्या दिवशी होती तेवढी. आहे गर्दी मापात आहे, ठीकठाक आहे. एवढी गर्दी तर असलीच पाहिजे, महाकुंभमेळा आहे म्हणल्यावर. दिसतंय का तुम्हाला? बोटिंगला अजून 1-1.5 किलोमीटर चालत जायला लागेल मला. बोटिंग पाहिलं घेऊन हे पाहिजे होती मी. इथं पाहू शकता, इथं पण मोठ्या गाड्या आलेल्या आहेत. तर गाडी घेऊन आलो असतं बरं पडलं असतं. चला आत्ताही गाडी आलो असतं तर मग काय होतं, गाडी लावायची कुठं, आणि काही ठिकाणी रेती माती असते, तिथं गाडी पडायची चान्स असते. त्यामुळे आपलं 4-5 किलोमीटरचा रोजचा व्यायाम होतोय. चला गर्दी मापात आहे, लई नाही गर्दी. इकडं बघा, तिकडं जातो मी थोडं पुढं. तर गर्दी ठीकठाक आहे. ज्या दिवशी मोनी अमावस्या होती ना, त्या दिवशी फुल बैल होतं. ही इथं उभा राहायला जागा नव्हती, चालत जाऊ शकत नाही. इथं बघा सगळं मोकळं टाकलं अजून. पण बोटिंगला एवढे पैसे का खेचतात काय माहिती, पाहून येतो मी. मित्रांनो तर इथं पाहू शकताय, हा बेसिकली यमुना नदीच आहे सगळी. आरेल घाट म्हणतात त्याला, आरेल घाटवर आलोय. ही बेसिकली सगळी आरेल घाट सगळी यमुना नदीच आहे. इथं पाहू शकता, तर पाणी नाही आहे इथं. गोटा बर्फ पाणी, गुडघा बर्फी पाणी नाही आहे याच्यात. माणसाला डुबकी बी घेता येत नाही. सगळ्यात भारी आपला सोमेश्वर घाट आहे. मित्रांनो तर बघा, कुंकामध्ये पण किती कलर आहे त्यात. असे मागे लागतात बाबा. कहाँ से बाबा? जो मुंबई टापू से असं माग लागतात. म्हणजे हे बेसिकली बाबा नाहीत, आपले इथं येऊन पैसे कमवायचे. गाजीपुर के निवासी कसे बी लोक येऊन पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात. बोटिंग एरियात आलोय आता. इथनं पुढं सगळं बोटिंग एरिया आहे. तो दिसतोय तो यमुना पूल आहे. अगोदर रेट विचारू आहे. चला मित्रांनो, तुम्हाला पण कुणाला पैसे द्यायचे असले तर असल्या बाबा लोकांना पैसे देण्यापेक्षा असे जे टॅलेंट दाखवून काय तर त्यांना पैसे देत जा. काय कुठला आहे मित्रांनो? किती से? मित्रांनो तुम्ही पाहू शकता बोटिंगच्या इथं किती गर्दी. प्रत्येक जण बोटीतनं जायचा प्रयत्न करतोय, संगमावर जाण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण विचारून बघूया एकाला किती रेट आहे. भाई कितना रेट है? रेट क्या है? तो भी रेट क्या है आज का? आपका क्या है? मैं नहीं जाता संगम, बैठा हूँ. बैठा आहे का खाली? चला सांगत नाहीत अशी. विचारू पुढं 2 पचापच सुकते ह्याच्यातच पाण्यात. दोस्त कितना है बोटिंग का आज का रेट?
आज का रेट क्या है? हाँ मतलब कितना है, सब कितना ले रहे? 1000 रुपये, 700 रुपये म्हणला भाऊ आता. पण ते आता कॅमेरा चालू केल्यावर नाही म्हणते. काय काय हाँ कितना है? एक सिंगल कितना लोगे? हाँ एक सिंगल क्या होता है? मेरे को ले जाओगे क्या फ्री? अरे फ्री ले जाओ ना मेरे को यार. हाँ क्यों? अरे मैं जीरो मनी ट्रैवल कर रहा हूँ, बिना पैसे के घूम रहा हूँ पूरा देश. तो मेरे को ले जाओ यार फ्री में अंदर. हाँ एक बंदे को लेके जाएंगे तो क्या होगा यार? मेरे जैसे को लेके जाने गवर्नमेंट थोड़ी देती है पैसा. यार गवर्नमेंट का है उतना ले ले भाई. मेरे को 1000 कर देना. 1000 अकेले का. अरे भाई यार जिसका शेयरिंग में जाना है उसके साथ ले ले 1000 है. तू मोनिया मुझसे के दिन मैंने कितने में किया रहेगा? नहीं बता, मैं मोनिया मुझसे के दिन कितना रेट था एक बंदे का? हाँ मेरे को 200 रुपये में लिया था एक दिन. कौन आहे काय माहिती भाई बोला वही वाला ढूंढ दीजिएगा भैया. मोनिया मुझसेच्या दिवशी 2000 होतं म्हणते, आता 1000 रुपये म्हणते. आणि बाकी एक जण 700 म्हणला. पॅराग्लायडिंग चाललंय वरती. नाव टुसमटूस झाले. तिथं एक फोटो काढू आपण. मित्रांनो तर पाठीमागं तर लई 700 सांगत होता. अजून पुढं आलं, पुढे एका जागा विचारून बघून मग रिटर्न जाऊ. आपल्याला तर करायचं नाही. मला एखाद्याने नेलं फ्री, बघू ट्राय करू. मगाशी कसं त्याला विचारलं मी, तो त्याला काही हे नव्हतं, दुग्ध नव्हतं. मेरे को क्या कहने काय जो लेके गया था उसके साथ था बोला. मित्रांनो तर ही दोन आहेत. ते म्हणते 1000 रुपये द्या. 1000 रुपये आजचा रेट आहे. बेसिकली 600 मध्ये पण तुम्हाला नेतील. पॅराग्लायडिंगवाले लईच भेटत. इकडं लोक बोटिंगसाठी लई येतात, पण बोटा पण कसल्या फास्ट चालले. हर महादेव मित्रांनो, तर मी आता सेक्टर 23 मध्ये बोटिंग झोन आहे. तर पाहू शकता इथे यमुना पूल दिसत असेल पाठीमाग. तर बोटिंग होती तिथं आलेलं आहे. तर आजचा रेट 1000 रुपये. असं वसंत पंचमी म्हणजे उद्या मुहूर्त आहे, त्यानुसार 1000 रुपये. कितना रेट आहे भाई? हाँ बोट का. तर कॅमेऱ्यात बोलाय का भाई त्यात, कारण गव्हर्नमेंट रेट 150 ते 200 आहे. ते सांगा 1000 रुपये घेतात ते एक पर पर्सनचा. 700 रुपयापर्यंत नेऊ शकतात फार फार. तर मला मोनिया मोर्शेच्या आदल्या दिवशी मी नाही 200 रुपयात केली होती. तो बाई भेटा नाही मला, त्याचा नंबर घेतला होता मी. तर खूप सारे लोक ज्यांना संगमावर जायचे ते जाऊ शकतात. तुम्ही नॉर्मल दिवशी आला तर 200 ते 300 रुपयात तुम्हाला बोटिंग मी संगमावर सोडलं जातं. पण अशा मुहूर्ताच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी आला तर तुमच्याकडून 500 ते 1000 रुपये घेऊ शकतात. मोनिया मोर्शा त्या दिवशी होती, त्या दिवशी एकाकडून 2-2 हजार पण बोटीचे घेतले होते. तर चला जाऊया आता. पाहू शकता किती बोटिंग चालली, किती बोट थांबल्यात आणि किती गेल्यात. चल तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. हर महादेव मित्रांनो, तर मी आता बोटिंग एरियामध्ये सेक्टर 23 मध्ये आहे. तर हे आपले सगळे सर वाघुलीवनं केसनं भेटलेत. तर मी इथंच एका जणांबरोबर आपल्या महाराष्ट्रांबरोबर गप्पा मारत होतो. तर ह्या सरांनी मला लगेच ओळखलं. म्हणजे तुम्ही तेच काय का रील काढताय ते. तर सर काय म्हणताल तुम्ही मला इथं पाहून? खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. आणि तुमचे रील काढल्यानंतर तुम्ही जे रील काढत होता त्याचे अपडेट पाहून आम्ही इथं आलो. आणि आम्हाला इथं आता गर्दी भेटली नाही तुमच्यामुळं. तर तुम्ही जे अपडेट दिल्या त्या अपडेटवर आम्ही इथं सुखरूप पोहोचलो गंगास्थळी. बाकी कुणाला बोलायचे? तर मित्रांनो चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. चला बाय बाय. मित्रांनो लय ऊन आहे आज. दररोज गार लागतं म्हणून जॅकेट घालून आलतो. आज सगळं घामाघूम झालंय. चला आता जातोय. बोटिंग करायची होती पण लय मागे. मिनिमम 500 रुपये. मग मॅक्सिमम जसं वाकल तसं वाकावत्यात. 1000 रुपये पण वाकावत्यात काही लोकांकडून. जे बार्गेनिंग करतात त्यांना 500-400 मध्ये पण मिळू शकते. फक्त तुम्ही हार नाही मानली पाहिजे. तेव्हा मला त्या दिवशी माझ्याबरोबर पोरगं होतं ना, त्यांनी 500 त्या दिवशी 1000 रुपये रेट होता, त्यांनी 300 रुपयात बसवलं होतं. मित्रांनो मी चाललो होतो. तर भाई मेरे को बोला 10 रुपये दे. तो मैं उसको बोला कि मैं ऑल इंडिया जीरो मनी घूम रहा हूँ, तो आपको मैं क्या दूँ? तो आप कहाँ से? दिल्ली से. पेशे से यही है क्या, खाली कुंभ मेले के लिए आए हैं आप? मेला घूमने आए. तो पैसे किधर से कमाए इसलिए आ रहे हैं? चाय के लिए मांगा बाबा ने. चाय के लिए मांगा क्या? मेला घूमने आए आप? फिर ये बाबा दिल्ली में भी बाबा ही है क्या, दूसरा काम करते?
नहीं, दिल्ली में भी देखा। यही काम है क्या? अपना धुना है, दोन आहे का? दूसरा हो गया ओके ओके. दुर्गा माँ दूसरा वो जय चंडी माँ जय चंडी माय. चलो. 10 टका दे दो दादा। अरे पैसे नहीं है भाई, बोला क्या मैं जीरो मनी देख रहे मेरे पास पैसे तो है क्या. मित्रांनो तर 70 ते 80% लोग विचारते संगम किधर से जाना पड़ेगा. अरे संगम क्यों जा रहे भाई, इधर ही नाले क्यों उधर जाके भीड़ कर रहे. संगम जाऊन काय उपयोग नाही मित्रांनो. फार पाय तर बोटीने जावा, त्या साईडला जाऊन बी असंच आहे, नदीचं पाणीच आहे. तिथं गर्दी लई होती तिकडं. ऑफ डेला तुम्ही आरामात जाऊन संगमवर स्नान करू शकता, पण सीझन दिवशी संगम करत नका जाऊ. जे तिकडून आलेत त्यांचं ठीक आहे, बाकीच्यांचं नाही आहे. तर हे यूपीतले गाडीवाले आहेत ते असे डायरेक्ट लिफ्ट देतात, म्हणजे 50 रुपये किलोमीटर प्रमाणे घेतात. 4 किलोमीटरचे 200 रुपये असे हिशोबाने गाडीवाले. हे सगळे रेल्वे स्टेशनवर उतरलेले लोक आहेत, त्यांना सोडायला आलेत. कहाँ जाना है मैप भी नहीं बताता. मित्रांनो तर चालून लई म्हणजे ऊन लई इथं दमलं होतं, तर इथं थांबलोय बडोदा बँकच्या इथं. हे बाई आपला किधर से भाई, यही के लोकल भाई. हां मित्रांनो तर प्रत्येक सेक्टरला खोया पायास केंद्र आहे. जे कोण हरवल इथे यायचं आणि सांगायचं. त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे 1920 नंबर आहे हेल्पलाईन, आणि 24 तास चालू असतं. इथं डिस्प्ले होतं कोण कोण हरवलं आहे ते पाहू शकताय. जे हरवलेत ना त्यांचे फोटो वगैरे डिस्प्ले होतात, आणि एका जागेवर तुम्ही सांगितलं तर अख्खे कुंभमेळ्यात त्याची अनाऊन्समेंट होती. अशी त्यांनी चांगली सिस्टीम केलेली आहे. हरवलं कोणतं. आता मी पोचत आलोय आपल्या रायच्या जागेवर. गर्दी बघा मित्रांनो. तर फायनली पोचलोय आता आपले जन आश्रयस्थळला. चला जाऊया. 3 वाजले असतील. जेवण वगैरे तर आज ह्याच्यातच भंडाऱ्यातच झालं. काय ते घ्यावं मला वाटतं. मित्रांनो तर आपली सुप्यातली जी पोरं होती ती परत येणार आहेत म्हणले, तर त्यांनी पैसे पाठवलेत. बेड अवेलेबल नव्हतं. हे मी असं ठेवून झाकून ठेवलं आहे. 1 2 3 4 5 आणि तिकडं 2 7 असे 7 बेड ठेवलेत झाकून. मित्रांनो तर आता परत संध्याकाळचं निघालो आहे जरा. सोमेश्वर घाटवर जाऊन येतो मी, आणि तिथं जेवायला जायचं. हे पाहू शकता रीलची किती मोठी ॲड केली इथं. हे सगळं आमचे मी ज्या टेंटमध्ये राहतोय ते सगळं स्पॉन्सरनी केलेलं दिसते, कारण ह्याला पण पट्ट्याला पण पट्ट्या बी लावल्यात रीन ह्याच्या. तर चला जाऊया, बघूया घाटावर थोड्या वेळ बसून तिथनं जेवूनच येऊ माघारी. मित्रांनो तर असं बघायचं वॉटर ATM आहे. आपण असं प्रेस करायचं फक्त, ऑटोमॅटिक पाणी यायला सुरुवात होते. आणि हे लई जागा आहे, प्रत्येक सेक्टरमध्ये 3-4 असे लावलेले आहेत. पाणी विकत घ्यायची गरज नाही आहे. चला प्रत्येक. मित्रांनो तर जसे मौनी अमावस्याला गर्दी झाली तशी झाली नाही, त्यामुळं पूल परत खुल्ले केले. ते तिकडं जायला पण परमिशन दिली. फिफा पूल सगळे खुल्ले केले, कारण काय गर्दी एवढी झालीच नाही जेवढी वाटत होतं की होईल मौनी अमावस्याला जायला. लोक सावधान झाली, म्हणजे असं मुहूर्तावर यायचंच नाही अशा हिशोबाने लोक पण हुशार झाले. त्यामुळं गर्दी कमी झाली. काही हा पण पूल खुल्ला केला आहे तिकडं जाण्यासाठी. चला मित्रांनो काय प्रॉब्लेम झाला काय माहिती, तिकडचे सोमेश्वर घाट आहे ना तिथल्या लाईट चालू झालेलं नाही दिसत. आत्ता चालू आहे, लाईट बंद दिसतात सगळ्या तिथल्या. डबडेवाले चांगले पैसे हे करतात. आपल्या इकडं जे 50 रुपयाला डबडं भेटतं ते 80 रुपयाला ऐकतं तिथं. लाईट गेली इकडची सगळी, घालवली का काय झालंय काय कळा नाही. मित्रांनो तर गर्दी फार कमी झाली आता, पण नाही माणसं थोडी बहुतच आहे. सकाळी जास्त होती, आणि पण पाण्यात लाईटिंग मस्त दिसते. दिसायला डोळ्यालाच भारी वाटतं, इतकं जबराट दिसते पाण्यात लाईटिंग. कॅमेरा तेवढं खास नाही दिसत. आपण काढू फोटो काढू एक कसं दिसतंय काय. मित्रांनो तर इथं उंटाची राईड आहे. भाई कितने को है? 100 रुपये सवारी. 100 रुपये क्या? कितना देर लगा है? आगे जाके आराम से यहाँ ले आके उतार देंगे. नहीं नहीं यार, मैं कैसा है ठीक है नहीं बैठना है. थैंक यू.
पाहू शकता उंट. मित्रांनो तर आताच जळगावची का कुठली होती पोरं ती भेटली होती चांगली एक नंबर. त्यांचा फोटो वगैरे काढला पण त्याच्यामुळे व्हिडिओ काढायचं लक्षातच नाही राहिलं बोलण्यात. तर चला जाऊया आपण पुढं. नंतर पाहू शकता हे देवीचं रूप घेतलेलं एक नंबर तसं नाथपळाच. ते लेडीजनी चांगली ॲक्टिंग म्हणजे पोच बीच चांगली दिली देवीच्या ह्याच्यात. चला जाऊया. मोबाईलचा आवाजच आहे नाही माझ्या एका काय करायचं त्याला ते कळा नाही मला. चला जाऊ द्या. ते स्विच ऑफ बी व्हाय नाही. लाईट येते जाते का सारखी काय कळा नाही. आता खातो आपलं जाऊन झोपतो. मित्रांनो तिथं नंतर जेवायसाठी गेलो तिथंच भंडारा चालू होता. तिथं वरण भात भेटत होतं. तर वरण भात खाल्लं. तिथला ओरिजिनल म्यूट केला आहे व्हॅल्यूम कारण तिथं गाणं चालू होतं. त्यानंतर जेवण केलं आणि चला. तर मित्रांनो त्यानंतर आपण जे वरण भात खाल्लं जिथं भंडारा चालू होता आणि तिथं गुळ देत होते ते पार्ट मी म्यूट केला आहे कारण तिथं लय म्युझिक चाललं होतं त्याने कॉपीराईट येईल म्हणून. आणि त्यानंतर इथं लय पापळी म्हणजे काय हे जे हे होते आपले सुप्यातले 7 जण आलेत त्यांचे अगोदरच मी हे करून ठेवलं आहे. पण त्यांचे बेड जे पकडले होते तेव्हा दुसरे झोपत होते त्यामुळं ते त्याच्यावर सामान ठेव काय ठेव तरी ते लोक आल्यात म्हणल्यात आता ती आल्यात तर त्यांचं ते तिथं त्यांना दाखवून दिलं की आपलं काम संपलं. चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुमचं गाव कुठलं आहे ते कमेंट करून सांगा. कुठल्या गावातनं तुम्ही व्हिडिओ पाहताय ते. चला बाय बाय.